नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं विदर्भ आयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी स्वागत करतो आहे. मित्रांनो, TET एक्झाम 2025 मध्ये या ठिकाणी जे मराठी विषयाचे प्रश्न विचारलेले आहे, पेपर 1 मध्ये मराठी विषयाचे जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे त्या प्रश्नांची आपण काय करूया, फास्टमध्ये, अगदी फास्टमध्ये फक्त प्रश्नांची उत्तर बघूया. ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सर्व प्रश्नांची उत्तर सांगणार आहे. जवळपास 30 प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेले आहेत. 30ही प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पटापट फास्टमध्ये बघून घेऊया. ठीक आहे, चालेल. आणि नंतर याचं सर्व एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, चला तर बघूया यावर्षी जो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर पहिला जो प्रश्न या ठिकाणी दिसतोय आपल्याला, पहा मित्रांनो. ठीक आहे, ओके. ठीक आहे, पहा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला दिसते आहे की कशा पद्धतीने हा पहिला प्रश्न फॉर्म झालेला आहे. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयनी अव्यय असणारे वाक्य कोणते. ठीक आहे, फक्त प्रश्नांची उत्तर बघूया. तर या प्रश्नामध्ये पहा, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. बरोबर आहे. आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे. तर आता हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. तर याच्यामध्ये 4 वाक्यामध्ये उद्देश कुठे आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं आपल्याला दिसतंय पहा की वेळीच उपचार मिळाले. बरोबर आहे, म्हणजे आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. त्याने कामाचा वेग वाढवला. कामाचा वेग वाढवण्यामध्ये उद्देश काय आहे? बरोबर आहे की आजच काम पूर्ण व्हावे हा त्याचा उद्देश आहे. म्हणून आपला राईट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसते आपल्याला की कशा पद्धतीने या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, 1 मिनिट. चला, ओके ओके. ठीक आहे, चला बघा. तर या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आपल्याला दिसतोय पहा, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता. सुगरण झाडावर घरटे बांधते याच्यामध्ये जे क्रियापद आपल्याला दिसते आहे, तर क्रियापद एकच क्रियापद, वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल तर तो कोणता तरी साधा काळ असतो. बरोबर आहे. तर मग साधा काळ कोणता आहे पहा या ठिकाणी, साधा काळ. साधा काळ, तर साधा काळ ऑप्शन इथं आहे, साधा काळ ऑप्शन इथं आहे. बरोबर आहे. बाकीचे 2 ऑप्शन या ठिकाणी काय करायचे, कट करून टाकायचे. बरोबर आहे. साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ. ओके, क्लिअर मित्रांनो, चालेल. तर पहा आता काय म्हणते पहा, सुगरण घरटे बांधते, तो ती ते. बरोबर आहे. हे शब्द जेव्हा क्रियापदाला लागतात त्याला काय म्हणतो, वर्तमान काळ. तर काय येईल, साधा वर्तमान काळ. ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर पहा तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. मग या ठिकाणी बघा, इतरेतर द्वंद्व समास बरोबर आहे म्हटलं तर काय येईल पहा, लक्षात ठेवायचं, आई वडील. बरोबर आहे. द्वंद्व समास म्हटलं तर काय, आई वडील. बरोबर. ठीक आहे, चला. तर या ठिकाणी बघा इथे ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला पॅसेज विचारला जातो मित्रांनो. यामध्ये 2 ते 3 प्रश्न प्रत्येक पॅसेजवर आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, तर तो पॅसेज वाचायला आपल्याकडे वेळ नाही, मी डायरेक्ट तुम्हाला या प्रश्नांची उत्तर सांगणार आहोत. ठीक आहे, आणि प्रश्नांची उत्तर चेक करून घ्यायची मित्रांनो. काही अडचण असेल तर आपण या ठिकाणी सर्व सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर पहा काय म्हटलं, चाफा हरल्यासारखा का दिसत नाही. चाफा हलल्यासारखा का दिसत नाही, तर त्याचं एकच कारण होतं मित्रांनो. ठीक आहे, तर काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पानगडी झाल्यामुळे. बरोबर आहे. चाफ्याची पाने कधी गळून पडतात पहा, लक्षात ठेवा. तर हिवाळा सरता सरता. केव्हा गळून पडतात, हिवाळा सरता सरता. बरोबर आहे, जेव्हा उन्हाळा लागतो ना त्याच्या आधी. बरोबर. त्यानंतर पानगडी कोणत्या ऋतूत होते, तर पहा लक्षात ठेवा, शिशिर ऋतूमध्ये होते. कशामध्ये होते, शिशिर ऋतूमध्ये होते. क्लिअर. चला, तर हे होते पॅसेजचे प्रश्न. ठीक आहे, आता त्यानंतर बघा, ओके, पुन्हा माझ्याकडून हे रिपीट होत आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे मित्रांनो, पहा पुढे प्रश्न बघूया. ठीक आहे, ओके. बघा, तर या ठिकाणी आपले प्रश्न झालेले आहे कशाचे, पॅसेजचे. ठीक आहे, काय म्हणते पहा, तर पुन्हा गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी. बरोबर आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी ... हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. बरोबर आहे. तर वाक्प्रचार कोणता, मला सांगा. तुम्ही एखादा गुन्हा केला आणि तुम्हाला पोलिसांनी पकडून नेलं आणि तुम्ही तो गुन्हा कबूलच नाही करून राहिले, पोलीस काय करेल, मारेल ना तुम्हाला. बरोबर आहे, येस आहे लक्षात. ठीक आहे, मारेल म्हणजेच काय, तर 14वे रत्न दाखवणे. काय करणे, 14वे रत्न दाखवणे. बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 अतिशय बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर पहा इथं म्हटलं, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, उदार, कृपण, भाग्यवान, दयाळू. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर आपले काही मित्र असतात ना, भरपूर कंजूस असतात. ठीक आहे, कंजूस आपण म्हणतो मग त्याला, तो कंजूस असेल ना तर त्याला काय म्हणतो आपण, अरे काय यार कद्रूपणा करतो. बरोबर आहे, कद्रू, कंजूस. बरोबर आहे. मग कंजूस विरुद्धार्थी शब्द उदार. ऑप्शन नंबर 1 येता लक्षात मित्रांनो. चला पहा काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया.
ओके. चला पहा, तर पहा हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न दरवर्षी रिपीट होतो आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एक चेक करायचं मित्रांनो की एक म्हण दिलेली आहे, याच्यामध्ये कोणती तरी म्हण दडलेली आहे. तर ते म्हण तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, ते शब्द एकत्र करून एक म्हण तयार करायची आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. रा ची घ ए ते ई ती रा प, बरोबर आहे. तर याच्यापासून जे म्हण तयार होते, बरोबर आहे. तर पहा काय म्हटलंय, चिंती, बरोबर आहे. चिंती येत्या लक्षात पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे चिंती हा शब्द तयार होऊ शकतो, बरोबर आहे. मग दुसरा शब्द कोणता तयार होतो, चिंती. त्यानंतर पहा राघ, ठीक आहे, हे घरा शब्द एक तयार होतो, बरोबर आहे. घरा पहा काय म्हटलेलं आहे, घरा शब्द तयार होतो. चिंती झालं, बरोबर आहे. एक घरा शब्द झालं, बरोबर आहे. येई पहा काय म्हटलेलं आहे, येई, येई घरा, बरोबर आहे. काय म्हटलेलं आहे, येई घरा. आता राहिले कोणते पहा, तर ते राप, ठीक आहे. तर ते राप, तर प राते, रापते, तर काय होईल, चिंती, चिंती परा, चिंती परा. पहा एक शब्द तयार होतो, चिंती परा, बरोबर आहे. ती चिंती परा ते, येत आहे लक्षात. चला ओके, चिंती परा ते येई घरा, म्हणजे दुसऱ्याचं जर वाईट तुम्ही चितत असाल, येता लक्षात मित्रांनो, तर तेच तुम्हाला रिटर्न मिळेल, बरोबर आहे. दुसऱ्यासाठी खड्डा काढला असेल तर तुम्ही काय कराल, त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडाल ना, बरोबर आहे. येता लक्षात पहा. तर फास्टमध्ये उत्तर घेऊया. काय म्हटलेलं आहे, तर दुसऱ्याचं तुम्ही वाईट चितत असाल तर तुम्हाला ते काय होईल, तर इथंच करावं लागेल, इथंच भरावं लागेल, असं म्हणतात, आपले एक म्हण आहे. ठीक आहे. तर दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगण्याने काय होतो, बाळगणाऱ्याचे वाईट होते. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, मलाही त्यांचा, ठीक आहे, पुन्हा माझ्याकडून ते रिपीट झालं बघा. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. चला बघा, काय म्हटलेलं आहे, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो. चला, तर याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. डायरेक्ट उत्तर काय घ्यायचं आहे, आता ऑप्शन नंबर 1 काय घ्यायचं आहे, ऑप्शन नंबर 1 तेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर काय येईल, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर काय येणार आहे, निष्क्रिय. ठीक आहे. पहिली विलंटी घ्यायची, शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले. अलंकारिक शब्द पहा, लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर शरद ऋतूमध्ये दुधासारखे कोणता आहे, तर कोणता अलंकार आहे याच्यामध्ये, तर पहा लक्षात ठेवा, उपमा अलंकार, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा काय म्हटलंय, तर मूळ शब्द कोणता, तर मूळ शब्द आहे चांदणे. तर मूळ शब्दाला म्हणतात उपमेय आणि त्या शब्दाला उपमा देण्यासाठी आलेला शब्द म्हणजे उपमान. काय म्हणायचं त्याला, उपमान, बरोबर. मग इथं उपमेय विचारलं तर काय येईल उत्तर, चांदणे. ठीक आहे. हे सर्व जे ग्रामरचे टॉपिक आहे सर्व डिटेलमध्ये आपण युट्यूबला बघणार आहोत, बरोबर. बॅचेस सुद्धा आपण या ठिकाणी सर्व पाहणार आहोत, त्यामध्ये पाहणार आहोत सर्व. ठीक आहे. म्हणून हे नवीन पुस्तके खरेदी केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द काय, पुस्तके. मूळ शब्द काय आहे, पुस्तक. मूळ शब्द काय आहे, पुस्तक, बरोबर आहे. आणि याला काय लागलाय, पुस्तके, म्हणजे काय लागलाय, ए, ने एशी निशीही, बरोबर आहे. तर ए म्हणजे काय, तर तृतीया, बरोबर. नेक्स्ट, नंतर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे. चला बघा, ओके. चला, मनूचा प्रश्न झाला. पुढील वाक्यातील कर्म ओळखायचा मित्रांनो. पहा, तर कर्माचा या ठिकाणी एक प्रश्न दिसतोय तुम्हाला, क्लिअर दिसतो आहे, पहा. चला ओके, ठीक आहे. चला चेक करूया, या ठिकाणी सर्व क्लिअर करून घेऊया आपण. ओके. चला काय म्हटलंय पहा, तर पुढील वाक्यातील कर्म ओळखायचा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखायचं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. पहा काय म्हटलंय, रेखाटले क्रियापद. रेखाटणारा कोण, रेयांश. रेयांशून क्रिया कशावर झाली, चित्रावर. कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर होते त्याला काय म्हणायचं, कर्म म्हणायचं. तर चित्र म्हणजे काय, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं राईट आन्सर राहणार आहे. ठीक आहे. बेदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती, तर पहिलं नाम बेंदूर, दुसरं नाम सण, तिसरं नाम भागात, चौथं नाम महिन्यांत. किती येते, 1 2 3 4. ठीक आहे. 4 नाम आहेत. किती नाम, 4. ऑप्शन नंबर 1 क्लिअर. चला पहा नेक्स्ट, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली, बरोबर आहे. तर पहा लक्षात ठेवायचं, संकटे आलेली आहेत, बरोबर आहे. तर कोणता ऑप्शन घ्यायचा आहे, संकट हा शब्द असेल आणि त्याचं तुम्हाला लिंग ओळखायचं आहे, बरोबर आहे. काय करायचं आहे, तर लिंग ओळखायचं आहे. काय होईल, ते संकट, म्हणजे हे झालं नपुंसकलिंगी. पण शब्द कोणता आहे, संकटे. तर कोणती संकटे, ती संकटे, ती संकटे. येतं लक्षात, ती संकटे. मग ती म्हणजे काय, तर स्त्रीलिंगी. ऑप्शन नंबर
एक उत्तर येईल आपलं. येता लक्षात ठेवा. फक्त प्रश्नांची उत्तर बघूया. सर्व कन्सेप्ट तुमचे या ठिकाणी जे काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका. सर्व टॉपिकवर आपण या ठिकाणी व्हिडिओ घेणार आहोत. बरोबर आहे. जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो सर्व आपण या ठिकाणी काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. काळजी करायची नाही मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी तुमचं मराठी अतिशय चांगल्या पद्धतीने टीईटी असो, सरळ सेवा, कोणतीही सरळ सेवा असो, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठी असेल तर मराठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी केले जाईल. ओके मित्रांनो. चला बघा. त्यानंतर बघा. चला ओके. तर वचनानुसार विसंगत नाम कोणते ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर वचनानुसार विसंगत असणारे नाम ओळखायचे आहे. ठीक आहे. चल तर पहा या ठिकाणी दिसते आपल्याला. ओके. तर वचनानुसार विसंगत नाम कोणते, तर इथं बघा काय म्हटलेलं आहे. तर वचनानुसार विसंगत नाम ओळखायचे आहे. फटाके, फटाका, फटाके म्हणजे अनेक वचन. पुस्तक, पुस्तके अनेक वचन. ठीक आहे. पंचक, पंचके अनेक वचन. इथं काय झालेलं आहे, इथं सुद्धा अनेक. मडकी, मडके. बरोबर आहे. पहा काय म्हटलंय, एक मडकी. बरोबर आहे. अनेक मडके असं नाही. तर पहा या ठिकाणी ऑप्शन 2 अनेक वचन, ऑप्शन 3 अनेक वचन, ऑप्शन 4 अनेक वचन. परंतु एका ऑप्शन मध्ये इथं काय दिलेलं आहे पहा, इथं एक वचन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, एक वचन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि बाकी तीनही ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर पहा इथे दिसते आहे या तिन्ही ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, तर अनेक वचन दिलेलं आहे. फक्त पहिलंच ऑप्शन काय, एक वचन. मग सर तुम्ही म्हणसाल सर मडके शब्द तर अनेक वचनी आहे. नाही, मडके शब्द एक वचनी आहे, याचं अनेक वचन मडकी काय होईल, मडकी. पहा लक्षात ठेवा. तर इथं मडकी पाहिजे होतं परंतु इथं एक वचन दिलं, त्यामुळे आपलं काय होईल, तर विसंगत नाम ऑप्शन नंबर 1. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे, तर सिंधुताई सपकाळ. कोणाचं आहे, सिंधुताई सपकाळ यांचं आहे. चला पहा. ओके. त्यानंतर पहा पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल. मित्रांनो पहा लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईवडिलांना जर पत्र लिहित असेल तर त्यावेळेस तीर्थरूप म्हणायचं. बरोबर आहे. दीर्घ विलंटी, दीर्घ उकार. ओके. आणि ज्यावेळेस आपण वडीलधारी मंडळी म्हणजे कोणते, आपले नातेवाईक असेल, आपले कोणी ज्यांना आपण आदराने मानत असेल, ठीक आहे, अशा लोकांना तुम्हाला पत्र लिहायचं असेल तर त्याचा आन्सर पहा लक्षात ठेवायचा, तीर्थस्वरूप, तीची विलंटी, दीर्घ. येतं लक्षात मित्रांनो. दरवर्षी हा टीईटीला प्रश्न विचारलेला आहे, या वर्षी सुद्धा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. चला ओके चालेल. पुढचा प्रश्न बघूया. बस 7 ते 8 प्रश्न राहिलेले, 10 प्रश्न राहिलेले फक्त. ठीक आहे ना. चला बघा काय म्हटलेलं आहे. ओके. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही. ठीक आहे मित्रांनो. चला पहा इथं मला वाटतं की ओके थोडं जास्त इथं झालेलं आहे. ऑप्शन 4 गायब झालं होतं. ओके ठीक आहे. चला पहा पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही. कवी तत्सम आहे, दुग्ध तत्सम आहे, भूगोल तत्सम आहे. बरोबर आहे. परंतु झोप हा शब्द काय आहे, हा शब्द देशी शब्द आहे. कोणता आहे, तर देशी शब्द आहे. ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया. या सर्व प्रश्नांचं डिटेलमध्ये जेव्हा ॲनालिसिस करू ना तर पूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज सर्वच्या सर्वच या ठिकाणी काय करेल आपण. ठीक आहे. तर डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. चला पहा हे पेज थोडं रिपीट झालेलं आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. बघूया पुढचे प्रश्न. फक्त 9 प्रश्न तुमचे राहिलेले आहेत. बघा या ठिकाणी एक कविता आहे. ठीक आहे. ठीक आहे. या कविता ठीक आहे या ठिकाणी दिसते आपल्याला. तर ओके ठीक आहे. ओके चला पहा. ओके थोडं या ठिकाणी थोडं वेळ लागत आहे या गोष्टीला. ठीक आहे असू द्या चालेल. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेलं. ठीक आहे. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेलेलं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतोय, एवढा वेळ आपल्याकडे नाही आज, फक्त तुम्हाला आन्सर पाहिजे आहे. याचं एक्सप्लेनेशन सर्व आपण नेक्स्ट मध्ये देऊया. ठीक आहे. चला पहा. तर याचं उत्तर काय पाहिजे, अगदी बरोबर आहे, आकाश. काय येणार आहे, तर आकाश याचं उत्तर येणार आहे. 3च ऑप्शन दिसून राहिले का तुम्हाला. ठीक आहे. मला सांगायचं बरं. ठीक आहे. चला ओके. तर काय उत्तर, तर आकाश उत्तर येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती, तर कोवडी सकाळ. बरोबर आहे. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे, बरोबर आहे, तर पहा लक्षात ठेवा बहरलेल्या शेताचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे ना. येतं का लक्षात पहा मित्रांनो. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ना कवितेचे दरवर्षी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक कविता पॅसेजवर 2-2, 3-3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतात. ओके चला. आणि त्याच्यानंतर पहा ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती ते या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे. हे तर पहिल्या प्रकरणामध्ये जोडाक्षरामध्ये आलेला हा शब्द आहे. ठीक आहे. तर म्हणजे मराठी भाषेचा उगम आणि त्याचे व्याकरण त्याच्यामध्ये जो जोडाक्षर टॉपिक आहे त्याच्यामध्ये आलेला हा प्रकार आहे. ठीक आहे ना. काय म्हटलंय, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती. ज्ञानचक्षु म्हणजे काय पहा, तर द प्लस न प्लस य
बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये एक स्वर टाकायचा आ, ज्ञा, आणि नंतर आहे नळाचा न, ज्ञान अ, बरोबर आहे, ज्ञान चक्षु च प्लस अ, बरोबर आहे, चक्षु, क्ष आहे ना, तर मग क घ्यायचा प्लस षटकोनाचा श घ्यायचा प्लस रस्व उ घ्यायचा आहे, बरोबर आहे, काय घ्यायचा, रस्व उ की दीर्घ उ, दीर्घ उ, बरोबर आहे, कारण उकार दीर्घ आहे, येतं लक्षात. मग याला काउंट करा, ज्ञा न च क्षु, बरोबर आहे, 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 3 11, एकूण किती, एकूण वर्ण किती, बरोबर आहे, मूलध्वनी किती, 11 किती येणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे, ठीक आहे, ओके. क्षुत्पिपासा या शब्दामध्ये योग्य संधी विग्रह कोणता, तर क्षुत्पिपासा, तर पहा या ठिकाणी दिलाय प्रथम व्यंजन संधी दिलेला आहे, बरोबर आहे. मग याचा विग्रह कसा होईल, तच ध होईल ना, पहिल्याचं तिसरं आणि तिसऱ्याचं पहिलं होत असते, बरोबर आहे. तर पहा लक्षात ठेवा, क्षुध पिपासा म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. अत्यंत सिंपल टॉपिक आहे. काय म्हटलं, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या, कोसळल्या क्रियापद, कोसळणाऱ्या काय, धारा, धाराहून क्रिया, धारावर झाली, वाक्यात कर्ता आणि क्रियापद, कर्म आहे का, नाही, कर्म नाही, कर्मणी होणार नाही, बरोबर आहे, कर्म नाही म्हणजे सकर्मक कर्तरी होणार नाही, बरोबर आहे, दोनच ऑप्शन, अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, अकर्मक कर्तरी काय सांगतो, कर्त्याला प्रत्यय लागणार नाही, यस, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे काय, अकर्मक कर्तरी प्रयोग, बरोबर आहे. म्हणजे अकर्मक भावेमध्ये काय, तर कर्त्याला प्रयोग असतो, कर्त्याला प्रत्यय असतो, परंतु अकर्मक कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय लागणार नाही. क्लिअर. चला, आणि बघा बा इथं 2 ते 3 प्रश्न राहिलेले आहे, ठीक आहे, तर तेवढे या ठिकाणी आपण बघा, ठीक आहे, थोडं फास्ट मध्ये बघूया. अलंकारिक शब्द आहे, ओके, चला, ओके, ठीक आहे, तर ठीक आहे, दिसतंय क्लिअर, ओके, चला, ओके, ठीक आहे, ओके, चला पहा 28 नंबरचा प्रश्न आहे, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती. ठीक आहे, ओनामा म्हणजे सुरुवात, बरोबर आहे, पर्वणी म्हणजे दुर्मिळ, अगदी बरोबर, बृहस्पती म्हणजे बुद्धिमान, अगदी बरोबर, गंगा यमुना म्हणजे अश्रू होते, इथं नद्यांचा उगम दिलेला आहे, म्हणजे चुकलेलं कोणतं आहे, मग राईट आन्सर कोणता आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. येता लक्षात मित्रांनो. चला, त्यानंतर पहा सहसंबंध ओळखायचा आहे. घुबटांचा गुत्कार आहे तसा हंसांचा काय असते, कलरव, काय असते, हंसांचा कलरव असते, ऑप्शन नंबर 3. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात, कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांना काय म्हणतात, तर महाराष्ट्र कवी असे म्हणतात. तर मित्रांनो, टीईटी 2025 मध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये अशा प्रकारचे मराठीचे प्रश्न विचारलेले आहेत. येता मित्रांनो लक्षात, चालेल, ठीक आहे. या ठिकाणी फक्त आपण आन्सर पाहिलेले आहे, तुम्ही आन्सर चेक करा, बरोबर आहे, यानुसार 99% तुमचे 99.99% उत्तर तुमचे या एक्सप्लेनेशन नुसार, या आन्सर की नुसारच बरोबर येणार आहे. ठीक आहे, नंतर आयोगाची आन्सर की तर येईलच, बरोबर. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो, ठीक आहे, तर तुम्हाला एक्सप्लेनेशन लागत असेल, बरोबर आहे, याचं डिटेलमध्ये कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्टीवर काय करूया, या ठिकाणी चर्चा करूया, आणि तुम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी या सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन घेऊन येणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, थांबायचं आहे. थँक्यू.